हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरु हरि रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम्, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभुवानी आधार नाम रूपास, बुद्धी न जाने आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुणा, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्रानी स्वयं ब्रह्म मीच्याशे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। थोडं वाढ चला। विचार सागर तरंग चौथा, परिचय 36वा। अहम शब्दाचे विचारपूर्वक मुख्य व बाद समानाधिकरण, पण याच्या अगोदर शंका घेतलेली, ते हेडिंगच्या अगोदर घेतलेली, ती शंका पाहून आपण त्याचं समाधान पाहू। पण त्या अगोदर आपण आभासाच्या सात अवस्था पाहिल्या। त्या आभासाला 7 अवस्था अज्ञान, आवरण आणि विक्षेप, ह्या 3 अवस्था आभासाच्या बंध रूप आहेत। त्या 3 अवस्थेमध्ये आभास बंधाला प्राप्त असतो आणि ह्याच बंधाच्या अवस्था निवृत्त करण्यासाठी वेदांत शास्त्रानं उपाय म्हणून दुसऱ्या 3 अवस्था दिल्यात।
त्या अवस्थेला तुम्ही जा, ह्या अवस्था तुमच्या निघून जात्या. म्हणजेच ह्या रोगाचा औषध वेदांत्यांनी हे 3 रोग जे झालेले आहेत, अज्ञान, आवरण आणि विक्षेप, हे जे 3 रोग झालेत, तसे त्या 3 रोगावर 3 विलाज केलेत. परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान आणि शोकनाश, हे 3 उपाय त्या 3 रोगावर, हे की नाही. आणि मग याचा परिणाम काय होणार? हे औषध घेतलंय बाबा, याचा परिणाम काय होणार? गुण येणार का नाही? कशाचा गुण येणार? जे रोग झाला त्या रोगाचा. काय रोग झाला होता? अज्ञान झालतं, अज्ञानाचं आवरण झालतं, आणि त्या आवरणानं काय होऊ लागलं? विक्षेप होऊ लागला, आणि त्या विक्षेपानं दुःख होऊ लागलं. मग आता ह्या गोळ्या घेतल्यावर, हा विलाज केल्यावर काय होईल? परोक्ष ज्ञान घेतलं, त्या परोक्षाचा अपरोक्ष करून घेतलं, आणि त्या अपरोक्षानं शोकनाश झाला. ह्या 3 विलाज झाली. मग हे 3 विलाजाचा तुम्हाला गुण काय आला? विलाज केला हे वेदांत शास्त्रानं. मग गुण कशाचा आला? तर गुण कशाचा येतो? रोगाचा येतो. कशाचा? हा, म्हणजेच रोग निवृत्त होतो ना, म्हणजे गुण येतो. त्याच्या निवृत्तीमध्ये गुण आहे ना. मग हे रोग निवृत्त होतो ह्या 3 साधनांना, है की नाही. मग त्याचा गुण काय म्हणून येतो? जो आपला आनंद गेला होता, कशाने गेला होता? विक्षेपाने गेला होता. आनंद कशाने गेलता? विक्षेपाने गेला होता, हे की नाही. आणि अपरोक्ष ज्ञान कशाने गेलं होतं? अपरोक्ष ज्ञान आवरणानं, आवरण आलं होतं म्हणून अपरोक्ष ज्ञान. म्हणजे आपण नक्की कोण आहेत हे कळा नाही गेलं आवरणामुळं, आहे का नाही. आणि परोक्ष ज्ञानानं काय गेलं? अज्ञान गेलं, है का नाही. हे सगळे परिणाम झालेत. अज्ञानाचा परिणाम काय झाला? आवरण. आवरण झालं. अज्ञानाचा परिणाम म्हणजे काय झालं? आवरण झालं. आवरणाचा परिणाम काय झाला? विक्षेप झाला, है का नाही. आणि ते विक्षेप काय करू लागलं? दुःख देऊ लागलं, है का नाही. म्हणून हा दवाखान्यात गेला गुरुकड. शिष्य गुरुकडे गेला आणि तो म्हणला मला विक्षेपाचं दुःख व्हायला, हे निवृत्त करा. मग गुरुजी काय म्हणले? परोक्ष ज्ञान करून घे. त्यांना काय होईल? आवरणाची निवृत्ती होईल, हे अज्ञानाची निवृत्ती होईल. आणि मग अज्ञानाची निवृत्ती झाली म्हणलं जर बरं वाटायला, अज्ञान गेलं. पण आवरण काय गेलं नाही, मला काय कळा नाही अजून, मी कोण आहे हे कळा नाही. अरे म्हणले मग अपरोक्ष ज्ञान करून घे. मग अपरोक्ष ज्ञान करून दिलं, आवरण निवृत्त झालं. आणि मग अज्ञान गेलं, आवरण गेलं. पण तो म्हणला दुःख व्हायचं तर व्हायचं अजून, दुःख काय गेलं नाही. अरे म्हणले मग शोक नाश कर ना, दुःखाचा नाश कर ना. आणि मग दुःखाचा नाश कशाने होईल? अपरोक्ष अनुभूतीमध्ये जे तुला ज्ञान सांगितलं होतं का की तूच ब्रह्मरूप आहेस, हे तू निश्चय बांध ना. याचा काय कर? हा पक्का निश्चय कर. आणि तो निश्चय झाला की मग त्या निश्चयानं पुन्हा आवरण उत्पन्न होणार नाही. आभाना पादक, असत्वा पादक हे आवरण पुन्हा पुन्हा होत नाही निश्चय केल्यावर.
आणि तसा निश्चय पक्का झाला की अज्ञान राहतच नाही. म्हणून शोकनाश ही जी शेवटची साधन साध्य रूपच आहे ती, पण साधनामध्ये मोडती. शोक नाश म्हणलंय ना, शोकाचा नाश करणारी. कारण तशा अनुभूतीमध्ये तो येतो. कोण्या अनुभूतीमध्ये? अपरोक्ष ज्ञानानं जे त्याला बोध झाला आहे त्या बोधाचं फळ म्हणून, त्या बोधानं त्याचं अंतःकरण हे संशय रहित होतं. आणि तसं ते संशय रहित असणारं अंतःकरण म्हणजे त्या अंतःकरणामध्ये विक्षेप होणार नाही, विक्षेपाचा नाश होतो. म्हणजेच परोक्ष ज्ञानाचा परिणाम म्हणून अपरोक्ष ज्ञान होतं. आणि अपरोक्ष ज्ञानाचा परिणाम म्हणजे शोकनाश होतय, शोकाचा दुःखाचा नाश होतय. आणि दुःखाचा नाश, शोकनाशाचा परिणाम म्हणजे आनंद व्याप्ती. आनंद व्याप्तीचा परिणाम म्हणजे आनंद व्याप्ती हे जे प्राप्त व्हायली त्याला कारण काय आहे? शोकनाश. आनंद व्याप्तीला कारण कोण? आनंदाच्या उत्पत्तीला कारण कोण? शोकनाश. आणि नाश करण्यासाठी कारण कोण आहे? अपरोक्ष ज्ञान. आणि अपरोक्ष ज्ञान केव्हा होतं? परोक्ष झालं तर. आणि परोक्ष ज्ञान केव्हा करून घ्यावाची पाळी पडती? परोक्ष ज्ञान कामून करून घ्यावं लागायले. अज्ञान आहे म्हणून, हे का नाही? आता ते तीन सांगण्यापेक्षा तिन्हीला धरून अज्ञानच म्हणायचं. अज्ञान असलं की माणसानं परोक्ष ज्ञानात यावं, परोक्ष ज्ञान असणारानं अपरोक्ष करून घ्यावं, अपरोक्ष ज्याला झालंय त्यानं शोकनाश करून घ्यावा. आणि शोकनाश झाला की आनंदच आहे आनंद. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे. काय सांगू झाले, काय सांगावं मग दुसऱ्याला काय झालं म्हणून? काय सांगू झाले काहीच या बाई, पुढे नाही चाली आवडीने. आता पुढं काय करायचं शिल्लक राहतंय का? ज्याला आनंद व्याप्ती प्राप्त झाली, आनंदाच्या डोहामध्येच तो मस्त पवायलाय, मग त्याला पुन्हा काय करायची गरज आहे का? आणि हेच आनंदाचा डोह त्याचा गेला होता, म्हणून त्याला इतका परमार्थ करावा लागला आभासाला. पण आभासानं अशा जर अवस्थानं जर गेला परमार्थ करीत करीत, ह्या अवस्थानं, मग परमार्थ अवस्थेनं करावं का क्रियानं करावा? परमार्थामध्ये अवस्था येत असते, त्या अवस्थानं परमार्थ करावा लागतो, है की नाही? मग परमार्थ हे जे आता करायलेत लोक, हे अवस्थेनं करायलेत का? क्रिया करायलेत पण त्याच्यात त्यांना अवस्थाच मिळा नाही, अवस्थाच आहे नाही. का अवस्था आहे ना? ते परोक्ष ज्ञान करून घेणार. आणि जरी परोक्ष ज्ञान मानित असले, ते परोक्ष ज्ञान मानते तर, पण हे परोक्ष म्हणून त्यांना माहित सुद्धा नाही याला परोक्ष म्हणतात म्हणून. तर मग अपरोक्ष कसं होईल? आणि अपरोक्षामध्ये तर सगळ्या दुःखाची निवृत्ती होती. अपरोक्ष ज्ञान महत्वाचं आहे ना. म्हणून जन्माला आल्यावर मनुष्यानं प्रपंचाचं एखादं काम करायचं, बाकी ठूच जाव,
सोडून द्यावं ते काम, पण अपरोक्ष ज्ञान करून घ्यावं. नाही तर जितका प्रपंच वाढवायचा तितका वाढवू द्यावा, वाढवावं ते ना, पण अपरोक्ष ज्ञान करून घेतल्याशी राहून. म्हणजेच विक्षेपामध्ये किती जायचं तितकं जावं, दुःखात किती जायचं तितकं जावं, पण अपरोक्ष ज्ञान करून घ्यावं. कारण संसार दुःख रूपच आहे. उलसा का असला काय, थोडा असला काय, जास्त असला काय, पण अपरोक्ष ज्ञान का करून घेऊ नये. एरवी तरी परमार्थ करायतलाय तो म्हणा. आता तसा परमार्थ करण्यापेक्षा अवस्थेचाच केला तर एरवी तरी करावंच लागायलाय ना, मग अवस्थेचा करायचा. पण अवस्थेचा परमार्थ करायला पुण्य असावं लागतं, निष्काम पुण्य लागतं त्याला. म्हणून तर कोणीही अपरोक्ष ज्ञानापर्यंत येत नाही, अपरोक्ष ज्ञान होत नाही. का होत नाही तर पुण्य कमी पडतं, निष्काम पुण्य कमी पडतं, म्हणजेच अंतःकरण शुद्धी नसते, म्हणून अपरोक्ष ज्ञानापर्यंत येत नाही. मग शिष्य म्हणाला, गुरुजी मला तुम्ही आभासाच्या अवस्था सांगितल्यात आणि मला चांगल्या कळाल्या बर का. म्हणलं इतकं फोडून मी आता कवात नव्हतं ऐकलं, इतकं फोडून तुम्ही सांगितलंय. तरी पण याच्यामधला सूक्ष्म वेदांत आणखी दडलेलाच आहे. हे हाताने फिरविलेला भावरा आहे. हे जे सांगितलं का, हा हाताने फिरवलेला भावरा आहे. आणि त्या भावऱ्याला जाळी लावून जर फिरवलं का त्याला गती जास्त येते. त्या भावऱ्याला जाळीनं जर फिरवलं तर, जाळी म्हणजे काय, सोबत त्याला भावऱ्याला सोबत, मग लय फिरत आहे ते इतका फिरत आहे की फिरायला सुद्धा वाटत नाही, इतका फिरत आहे ते. आणि तसं जाळीनं फिरविल्यावर आता आपण पहिलाच डाव बांधलाय. तुम्ही पहिल्या डावात येत ना, मग पहिल्या डावात जरा हलका डाव हाणावं लागतंय, आहे का नाही. त्याच्यामुळे हाताने फिरविला इतकाच भावरा फिरविलाय, जाळी लावून. आणि दुसऱ्या आवृत्तीला मग जाळी लावता येते. कशाला, भावऱ्याला. आता विचारसागर हा भावरा, याला जाळी, दुसरी जाळी याला लावली की आणखी आपल्याला सखोलतामध्ये जाता येते. मग याला जाळी म्हणल्यावर ज्ञानेश्वरी तरी पाहिजे किंवा एकनाथी भागवत तरी पाहिजे, ती जाळी. मग ऐकण्यात मजा येते, आहे का नाही. पण नवी नवी नवरी जर आणली घरात तर तिला एक एकीच म्हणा येते का, जाय धुवायला, जाय खुरपायला. मग तिला हलकंच काम सांगावं लागतंय, है का नाही. तशा आपल्या व्रत ह्या नवीन आहेत, म्हणून जितकं हातानं फिरण तेवढंच चालू आहे. मग दुसऱ्या आवृत्तीला आपण बघू जाळी लावून. शिष्य म्हणाला, तरी पण मला बऱ्याच चांगल्या कळाल्या जातात आभासाची अवस्था, जाळी लावल्यासारख्याच कळाल्या आता. म्हणले काय हरकत नाही, कळाल्या तर चांगली गोष्ट झाली. पण म्हणला महाराज, आभासाच्या 7 अवस्था आपण मला सांगितल्या, मला समजल्या, पण त्या आभासाला मी ब्रह्म आहे असं ज्ञान होईन का. अजून आला त्या पहिल्या शंकेवर. अवस्था सांगितल्या तुम्ही, त्या आभासाला मी ब्रह्मरूप आहे असं ज्ञान होईन का, कसं होईल. अगोदरी असंच म्हणू लागला,
आणि जर होत असेलच तर ते ज्ञान मिथ्या का नाही? हे शंका तशाच राहिल्यात ना. आणि ह्या शंका समजाव्या म्हणून ते काय म्हणले होते तुला आभासाची अवस्था आहे का नाही, याच्यामुळेच सांगितल्यात. आणि सांगून मी पुन्हा विचारायलाय, पण सांगितल्यात, पण त्या आभासाच्या अवस्था सांगून त्याच्यात काय फरक पडलाय ते पहा. त्याला काय तितक्यात का म्हणजे त्याचा फायदा काय झालाय तो त्याच्यातला फायदा सांगतोय. याचे समाधान म्हणजे ज्ञान हे मिथ्या का नाही? आभासाला मी ब्रह्मरूप हे झालेलं ज्ञान मिथ्या नाही का? आणि पहिली गोष्ट तर आभासाला ज्ञान कसं होईल, आणि जर झालंच तर ते ज्ञान मिथ्या नाही का? याचं मला समाधान तुम्ही अजून केलं नाही. पण माझ्या मतानं गुरुजी, अधिष्ठान जो कुटस्थ आहे ना, अधिष्ठान जे कुटस्थ आहे ना, तो ब्रह्मरूप आहे, यात काही शंका नाही. पण तो ब्रह्मरूप कुटस्थ आहे असं आभासाला फार तर ज्ञान होईल. आभासाला मी ब्रह्मरूप आहे किंवा माझा अधिष्ठान, त्या आभासाला ज्ञान कांत होईल झालंच तर माझा अधिष्ठान त्याला मी ब्रह्मरूप आहे असं ज्ञान होईल, किंवा ते माझं अधिष्ठान ब्रह्मरूप आहे असं त्या आभासाला ज्ञान होईल. कोणतं ज्ञान होईल आभासाला? माझा अधिष्ठान ब्रह्मरूप आहे, पण मी कसा असू शकन ब्रह्मरूप? माझा अधिष्ठान ब्रह्मरूप असेल. एखाद्याला विचारलं की बाबा तुम्ही कोणाची भक्ती करता? एक म्हणतो आम्ही रामाची भक्ती करतो, दुसरा म्हणतो आम्ही कृष्णाची भक्ती करतो, आमचे ते आराध्य दैवत आहेत, आम्ही त्यालाच पूजितो. म्हणले मग ते तुमचे दैवत कसे येतं? ते म्हणले ब्रह्मरूप येत. ते आणि तू मी कसा ब्रह्मरूप असेल? अशी शंका आहे त्याची. राम कृष्ण हे ब्रह्मरूप आहेत असं ज्ञान होईल जीवाला, पण मीच ब्रह्मरूप आहे हे कसं जीवाला ज्ञान होणार? आणि अशी शंका, असंच आता जे या जगामध्ये जे काय परमार्थ करतात तर ह्याच वृत्तीवर आरूढ येतं. राम कृष्णादी हे जे अवतारिक पुरुष आहेत हेच ब्रह्मरूप येतं, जीव ब्रह्मरूप नाही, है का नाही? आणि ती शंका इथं घेतली तशी. माझे अधिष्ठान जे कुटस्थ आहे ते ब्रह्मरूप आहे असे फार तर आभासाला ज्ञान होईल, व ते ज्ञान यथार्थही ठरेल, योग्यही ठरेल. पण मी ब्रह्म आहे असे ज्ञान आभासास होणे मला तर काही खरं वाटत नाही. हे अयुक्त आहे. याचे मला समाधान सांगा. याचाच अर्थ त्यानं थोडीस ढिलाई दिली, है का नाही? ते अहम ब्रह्मास्मी तत्वमसी हे जे ज्ञान सांगतात कुणाला? आभासाला. आणि आभासाला सांगण्याची गरज असते, आणि मग ते आभासाला ज्ञान व्हायलाच पाहिजे, कारण त्याच्यासाठीच सांगितलेलं असतंय. पण तो आभास काय म्हणतो की मला कसं ज्ञान ते होईल? झालंच तर माझ्या अधिष्ठानाला होईल, पण मला कसं होईल? असा तो आभास रूप शिष्यच काय झालाय? आभास झालाय. तो म्हणतो मला कसं ज्ञान होईल ते, म्हणजे आभासाला कसं होईल? मग या ठिकाणी थोडस त्यानं ज्ञान होईल पण आभासाला होईल, मला होणार नाही. आणि अगोदर काय म्हणू लागला? आभासाला जर आभासाच्या ठिकाणी जर ज्ञान मानलं होतंय म्हणलं तर त्या ठिकाणी काय मानावं लागेल? मग विकार. त्याच्या ठिकाणी विकार मानावं लागेल, त्याला ज्ञान होत नाही.
आणि जर झालंच तर त्याच्यात विकार होईल, म्हणून त्याला ज्ञान होत नाही. ते विकारात जाईल, दोषात जाईल, कारण ते आधीच ज्ञान रूप आहे. आणि पुन्हा त्याला ज्ञान होईल म्हणण्यात काय, तो विकारच झाला. अगोदर तसा मानू लागला आणि आता काय म्हणायला, झालंच तर त्याला होईल पण मला होणार नाही. झालं तर आत्म्याला ज्ञान होईल पण जीवाला नाही. आता अशी समजूत झाली त्याची. त्यावर सद्गुरू म्हणाले, याला अहम शब्दाचा अर्थ सांगावा लागेल. त्याला मी कोण, मीचाच अर्थ कळा नाही याला, त्याच्यामुळं हा समाधानी व्हाय नाही. मग गुरुजी म्हणले, हे पाय, तुला आता प्रथम अहम शब्दाचा विवेक सांगतो. काय सांगतो? अहम शब्दाचा विवेक सांगतो. अहम म्हणजे मी या शब्दाचा अर्थ म्हणजे विवेक म्हणजे विचार त्याचा म्हणजे त्याचा अर्थ सांगतो. आता अहमचा काय अर्थ आहे, त्याचा काय विचार सांगते ना अहमचा? हे अहम एकात आहे का दोघात आहे? त्यानं अहम हे एकच धरलंय. आभासाच्या ठिकाणी जे अहम आहे, अहंकार आहे, तो अहंकार, तो आभास, त्याच्यामध्ये कुटस्थाचं अस्तित्व मान्य नाही. आणि तो अहंकार कशाचा आहे? कुटस्थाचाच अहंकार आहे, त्याचंच प्रतिबिंब आहे ना ते. मग तो जर तुला समजला अहम शब्दाचा अर्थ, तर तुझ्या ठिकाणी जो संशय यायलाय तो संशय दूर होण्यास मदत होईल. मग आभास जेव्हा मी असे म्हणतो, आभास ज्यावेळेस मी असा जो म्हणतो, तेव्हा त्या मी शब्दाचा अर्थ काय धरायचा? कुटस्थ आणि आभास ह्या दोन्हीला मिळून धरायचा असतो. कारण नुसता आभास हा मी म्हणू शकत नाही, त्याच्यात कुटस्थाचं सामर्थ्य असल्याशिवाय, कुटस्थाची शक्ती असल्याशिवाय. आभास म्हणजेच कुटस्थच आहे, पण आभासाला म्हणजे किंवा त्या कुटस्थाला आभास का म्हणून म्हणावं लागायले? कारण ते बुद्धीमध्ये अडकलंय. ते कुठे प्रकाशित झालंय? बुद्धीत व्हालंय ना प्रकाशित ते. आणि ते बुद्धीचे धर्म त्याच्यात गेलेत, आणि मग ते धर्म त्याच्यात गेल्यामुळं त्यालाच त्या ठिकाणी निशा आली. त्या बुद्धीच्या योगानं त्यालाच कैफ आली, आणि त्या कैफीत तो काय म्हणायलाय? मी आभास आहे, मी जीव आहे, मी करताय, मी भोगताय. तो कैफीत म्हणायलाय ना ते. पण खरं तो जो त्या ठिकाणी जाणीव रूपाना आहे आभास, मी आहे अशी जी जाणीव निघाली तिथं, ती जाणीव कोणाची? कुटस्थाची. म्हणजे आभास खरा जो आहे तो कोण आहे? कुटस्थच आहे. पण तो मी कुटस्थ आहे हे विसरून गेलाय. म्हणजे तो भ्रांतीमध्ये पडल्यामुळं, बुद्धीच्या संबंधामुळं, बुद्धीचे धर्म त्याच्यावर घ्यायला येतो, म्हणून तो तसा म्हणायला. आता मेहून शब्द कशाला म्हणतात? मेहून
मेहून मेहून दोन्ही एकच आहेत, दोन्ही एकच आहेत, स्वरूपानं दोन्ही एकच आहेत, पण दिसायला दोन दिसायलेत. आणि दिसताना ज्यावेळेस दोन दिसतात का त्याला मेहून म्हणतात. पती आणि पत्नी हे दिसायला दोन आहेत, नाही तर असायला एकच आहेत, म्हणून त्यांना मेहून म्हणतात. तसा ईश्वर आणि माया हे कसे येत? मेहून आहेत, मेहून. याला मेहून म्हणतात. तस कुटस्थ आणि आभास कसे येत? मेहून आहेत, मेहून. मेहून म्हणजे दिसायला दोन आणि असायला एक, याला म्हणायचं मेहून. तस मेहून ह्या एका शब्दाने जसे पती व पत्नी या दोघांचे ग्रहण होते, त्याप्रमाणेच मी या शब्दाचे कुटस्थ आणि आभास या दोघांचे ग्रहण होते. त्या मी मध्ये कोण कोण येत आता? आहे का नाही? त्या एकट्या आभासालाही मी म्हणता येत नाही आणि एकट्या कुटस्थालाही मी म्हणता येणार नाही, कारण बुद्धी जड आहे आणि जड तत्वा करून व्यवहार एकट्यात होत नाही. आणि कुटस्थ हे चैतन्य आहे आणि ते एकट्या चैतन्यातही व्यवहार होत नाही, म्हणून बुद्धी ही त्या ठिकाणी अहमचा उच्चार करू शकत नाही आणि कुटस्थ चैतन्य ही तिचं अधिष्ठान ही करू शकत नाही. मग अहमचा उच्चार, अहम ही वृत्ती कुठे उत्पन्न होते? जर त्या बुद्धीमध्ये कुटस्थाचा जर विवर्त असेल, आभास असेल, तर तो आभास त्या ठिकाणी मी म्हणणार, है का नाही? तस या ठिकाणी कुटस्थ आणि आभास हे दोघं मेहूनच आहेत, एकच आहेत. पण उपाधी कुणाला लागली? आभासाला लागली. कोणती उपाधी? बुद्धी ही उपाधी. मग ज्याला बुद्धी ही उपाधी लागली आहे, मग त्या बुद्धीचा परिणाम आणि त्या आभासाचा विवर्त, है का नाही? मग त्या ठिकाणी जीवत्वाची उत्पत्ती, मग त्या ठिकाणी अहमत्वाची उत्पत्ती होणार. म्हणजे तिथं जी स्पार्किंग होती, ती स्पार्किंग म्हणजे जीव आहे. जशी आर्थिंग आणि करंट ते दोन्ही जवळ आले की स्पार्किंग होती, है का नाही? ती स्पार्किंग म्हणजेच जीव आहे. आणि ती स्पार्किंग व्हायची बंद झाली की मग म्हणते तू उचला याला, याचा स्पार्किंग व्हाय नाही आता. तसं अविद्या आणि आभास यांच्या ठिकाणी जे काही तिसरं कार्य निर्माण होतंय, ते कार्य बुद्धी संबंधानच निर्माण होतंय, त्याला उपादान बुद्धी असते, है का नाही? आणि त्या कुटस्थाचा पडलेला त्या ठिकाणी आभास त्या कार्याला कारण आहे, म्हणून त्या ठिकाणी अहम वृत्ती निर्माण होते. आणि ती अहम वृत्ती ही जर बुद्धी संबंधानं जर त्या लक्षणानं बुद्धीच्या वागू लागली तर ते बंधन म्हणावं लागतंय आभासाचं. आणि तोच आभास त्या बुद्धीच्या संबंधा वाचून जर स्वतःचा अस्तित्व जाणीत असेल तर तो मुक्त आहे. म्हणजे त्या आभासाला मुक्तता ही कुटस्थाकडे गेला तर आहे आणि बुद्धीकडे आला तर बंधन आहे. मग त्या आभासाला कळावं की कुंकड जाण्यात फायदा आहे आपला.
तर ते जाण्याचं सुद्धा कळावं लागत आहे. कुंकड जावं आता त्याच्यासाठी अक्कल लागते हे का नाही. आणि हे अक्कल सगळा गमवून बसलाय. मग त्याच्यासाठी शास्त्र संस्कार संगती ही करावं लागते आभासानं. मग त्याला कळत आहे की कुंकडचा ढव चांगला आहे, बुद्धीचा ढव चांगला आहे का कुटस्थाचा ढव चांगला आहे. मग त्याच्यामध्ये उडी त्याला डोळे झाकून टाकता येते. पण संस्कार त्या ठिकाणी तो सत्संस्कार अज्ञान निवृत्तीचे संस्कार तो घेणार. आता कुटस्थ आणि आभास या दोघांस ब्रह्मरूपाता सांगितली म्हणजे झाले. हे बघ तुला आता आभासाला ज्ञान कसं होईल अशी शंका आहे ना, आणि कुटस्थाला ज्ञान होईल असं तुला वाटायलंय ना. मग कुटस्थाला होतंय असं तू म्हणायला असता, आभासाला का होणार नाही? कारण दोघं कसे आहेत, मिळून आहेत, एकच आहेत. मग तुला आता या दोघांना ज्ञान करून ज्ञान होतं हे सांगितलं म्हणजे झालं ना. आता ह्या दोघाला ज्ञान होतंय हे तू फक्त ऐकून घे आणि याच्यामध्ये तू कुटस्थाला होतंय हे तर मानायतलास ना. मग आता राहिलं काय, फक्त आभासाला ज्ञान होतंय का नाही हे तुला माहित नाही. तितकं सांगितलं म्हणजे झालं ना. पुन्हा काय आहे का तू आताच सांग, पुन्हा दुसरं काय असलं तर. त्यात कुटस्थ ब्रह्मरूप आहे हे तुला मान्य आहे आणि त्याचे समाधान असे की हे तुला मान्य आहे. आता अडचण काय आहे, ते आभास ब्रह्मरूप कसा एवढीच आहे. त्याचे समाधान असे की आभास आपले स्वरूपाचा बाध करून ब्रह्माशी, आभास आपल्या स्वरूपाचा बाध करून ब्रह्माशी ऐक्य पाहू शकतो. आभासाला ब्रह्मरूप होता येतंय आणि ते त्याचे जाणणे यथार्थही आहे, भ्रमरूप नाही. बाध शब्दाचा अर्थ नष्ट न होणे. बाध या शब्दाचा अर्थ नष्ट असा नाही करायचा, नष्ट होणे असा नाही करायचा. बाध म्हणजेच मिथ्यात्व, बाध दृढ मिथ्यात्व निश्चय. आता त्याला बाध या शब्दाचा मिथ्यात्व निश्चय, दृढ मिथ्यात्व निश्चय म्हणजे तरी नेमकं काय, यासाठी यांनी एक उदाहरण दिलंय. जर समजा भिंतीवर एखादा सापाचं चित्र काढले आणि ते साप जर एखाद्याला दाखविला की तुला भिंतीवर काय दिसायले, तो पाहणारा म्हणतो मला साप दिसायलाय. मग तो म्हणतो जरा जवळ जाऊन बघ बरं. तर मग तो जवळही जातो. तो म्हणतो तुला भीती वाटा नाही का, सापाच्या जवळ चाललास तू, तुला भीती वाटा नाही. तो म्हणला भीती कशी वाटेल, तो बाध निश्चय झालेला आहे त्याचा आधीच. कारण तो कसा आहे, मिथ्या आहे. तो सत्य थोडाच सर्प आहे की त्याच्यापासून भीती बाळगायला. मग बाध निश्चय असल्यामुळं तो बाधित अनुवृत्तीनं जाणला चाललाय. तो दिसला तरीही काही हरकत नाही, त्याच्यापासून भय कंपादी दोष उत्पन्न होत नाहीत. का म्हणून, तर त्याच्यावरचं सत्यत्व त्या ठिकाणी नाही. त्याच्या ठिकाणी सत्यत्व ही आपली तिथं निश्चय वृत्ती नाही. मग तिथं कोणती वृत्ती आहे, बाधित अनुवृत्ती आहे. म्हणून त्या ठिकाणी त्याचं भय वाटत नाही. याला म्हणायचं मिथ्यात्व निश्चय. मृगजळाच्या ठिकाणी आपण मृगजळ पाहतो है का नाही. हरणाला त्या ठिकाणी मृगजळ दिसलं तर त्याला काय वाटतंय,
सत्यच तिथं जेल आहे, पाणी आहे, म्हणून तो पिण्यासाठी धावत असतो. आणि मनुष्यालाही दिसतंय, पण मनुष्य जातं का घागर घेऊन? मग हरिण जातं तिथं पाणी प्यायला आणि मनुष्य जात नाही. याचाच अर्थ हरणाचा तिथं हरणानं तिथं सत्यत्व मानलंय आणि मनुष्यालाही ते दिसायले, पण मनुष्यानं त्याचा बाधित अनुवृत्ती केलेली. तस बाधित अनुवृत्तीनं कुणाला? आभासाला कुठस्थ रूप होता येतं. बाधित अनुवृत्तीनं बात करून कशाचा बात करायचा आहे? बुद्धीच्या धर्माचा. त्यानं जे लावून घेतलेत ना बुद्धीचे धर्म, त्या धर्माचा त्यानं बात करावा ना, ज्याची त्याला देऊन टाकायची. तिथेच तो राहायला तरी काय हरकत आहे का? बरं, त्याचे धर्म आहेत का ते? वास्तविक विचार केला तर ते आभासाचे धर्म आहेत का? त्यानं घेतले तर है का नाही? करायली तर ती बुद्धीच करायली, सगळं करायली. ते काय करायली? हा प्रपंच सगळा व्यवहार कोण करायलाय? बुद्धीच कराय. बुद्धीनंच व्हालाय ना सगळा. हा का आभासानं व्हालाय? बुद्धीनं व्हालाय. मग हे करणं बुद्धीचंच काम आहे ना. आणि मग बुद्धीचं काम आहे तर या ठिकाणी आपल्याला आपण करायलो तर असं का म्हणून वाटाव? आभासाला का वाटाव हे मी करायलो म्हणून? आणि जर समजा त्याला बुद्धी ही उपाधी नसतीत लागली तर खरंच त्या आभासाला करायला आला असतं का? नव्हे, ते आभासच होत नव्हता. हा ते नवरा बायकोचे हे नवरा बायको चांगले गोडीनं राहायचे, पण त्याला झालेला मुलगा हा थोडासा भांडकुदळ निघाला. तो काय झालं काय ते म्हणले की त्याला वापस म्हणायचा, त्याला वापस बोलायचा मायबापाला. तो काय म्हणायचा त्याला? हे सगळं जे केलंय ते कोणी केलंय? हे कमविलंय, इतकं कमविलंय. मायबाप म्हणायचे हे आम्हीच कमविलंय. तो म्हणायचा तुम्ही कमविलंय. कोणासाठी कमविलंय? कोणासाठी कमविलंय? ते म्हणायचे बाबा कमविलंय ते आता आम्हाला लेकर बाळ होते म्हणून त्याला होईल म्हणून आम्ही कमविलंय. मग म्हणला मी झालो ना, मी आता झालो ना, मग ते आता मलाच होईल ना. तुम्ही जे सगळं इतकं केलंय, साचविलंय, ते कोणासाठी साचविलंय? हा याच्यासाठी, तुझ्यासाठीच साचविलंय. पण नेमकं तुझ्यामुळेच साचविलंय असं नाही ना, कारण तू यायच्या अगोदरच आम्ही हे सगळं कमवून ठेवलेलं आहे. ह्या कमविलेलं कवाय? तू जन्माला यायच्या आधीच कमविलेलं आहे. त्यावेळेस इथं तुझ्या नावानं कमविलेलं नव्हतं ते. हा जे आमच्या पोटाला येईल त्याला होईन असं आम्ही मानलं होतं, पण ते त्याचंच आहे हे असं थोडंच आहे. आम्ही जे कमविलेलं तू नंतर जन्मालाच ना, मग हे तू कसं काय? हे आम्हीच कमविलंय, आमचंच आहे. हा आम्ही तुला दिला असतं, तू जर चांगला निघाला असतास तर आम्ही तुला दिला असतं. तू जर चांगला विद्वान झाला असतास किंवा पारमार्थिक निघाला असतास तर आमची तुझ्यावर माया जळली असती. तू आम्हाला रोज काठीनं मारायलास, मग आम्ही कमविलेलं तुला कसं द्यावं? आणि तुला जर पाहिजे असलं तर तू कमव आणि तूच घे, आम्हाला देऊ नको. आम्ही आमचं कमविलंय त्याच्यावर आमचं पोट भरत आहे मरुस तर.
मग त्यानं त्या संपत्तीवर का डोळा ठेवावा मायबापाच्या? त्या आभासानं. ते आभास आहे, ते कमविलेली संपत्ती त्याची का ती? तस बुद्धीच्या ठिकाणी असणारे संस्कार, बुद्धीच्या ठिकाणी असणारे दोष, बुद्धीच्या ठिकाणी असणारे त्रिगुण हे त्याचे आहेत का? ते कमविल्या लोकांनी कमविले, ते बुद्धीनं कमविले प्रत्येक जन्मामध्ये, ते तिच आहे. आणि ते आभास काय म्हणायला? मॅच कमविले ते. मग ते त्यानं ते म्हणतंय ते मीच कमविलंय, तर त्याला सांगितलं हे तू नाही, हे मायबापानं कमविलंय, हे पोराला सांगितलं कळू नये का? तसं आभासाला जर सांगितलं की बाबा हे तुझे धर्म नाहीत, तर आभासाला कळायला पाहिजे ना. मग त्याला बाद निश्चय करता येतो का नाही त्याचा? हा, त्याच्यात जर असलं असतं तर मग शास्त्राला वाकडं लावायला आला असतो, त्याला सांगाय शिकविणाऱ्याला बी वाकडं लावायला आला असतं की तुम्ही का कसं सांगायला तो त्याला, त्यानंच कमविलंय आणि त्यालाच नाही द्यायचं म्हणल्यावर. पण त्यानं कमविलंय का? कमविल्यावर जन्मलंय ते, है का नाही? बुद्धीच्या ठिकाणी आधीच होतं, है का नाही? अहो इतकंच काय, त्या बुद्धीच्या ठिकाणी जो आभास आहे का, तो आभास तो घटकाला वेगवेगळा आभास आहे. तो देह थोडा जरी इकडे तिकडे फिरला तरी त्या ठिकाणी ते चैतन्य कुठलं यायला दुसरीकडे आलंय, आहे का नाही? त्या चैतन्यात ती बुद्धीच फिरायली ना. आणि मग त्या ठिकाणी अमुक ह्या चैतन्याचे म्हणून कसं सांगता येईल? आता चैतन्य तर व्यापक आहे ना, आणि ते व्यापक चैतन्याने ते कर्म केलेत असं कसं म्हणावं? याचा अर्थ ती बुद्धी संकुचित आहे आणि तिनंच केलेलं आहे, है का नाही? मग ते धर्म बुद्धीचे येत. पण हे भ्रांतीनं आपल्यावर लावून घेतले होते, तर त्याला ते बुद्धीला बाद करता येते, देऊन टाकता येते. मग बाद समानाधिकरणानं बाद करून त्या आभासाला कुटस्थ रूप कुटस्थाशी ऐक्य करता येतं. याला म्हणायचं त्याचं बाद समानाधिकरण. कुटस्थाला बाद समानाधिकरण करून घेता येतं, बदली करून घेता येते. असा नियम नाही की सर्व्हिस लागली म्हणजे त्यानं एकाच जागेवर हवा म्हणून. कारण सर्व्हिस केली त्यावेळेस त्या बॉन्डवर लिहून दिलेलं असतं की महाराष्ट्रामध्ये कुठेही मी ड्युटी करीन, है का नाही? म्हणून बदली करून घेता येते. तशी आभासाला बदली करून कारण ते बुद्धीचं ऑफिस कसं आहे, दुःखरूप आहे. मग ते ऑफिस सोडायला त्याला मोबाईल, आणि मग ते बुद्धीचं जे धर्म त्याच्यावर त्यानं पाठीव घेतलेले ते वज त्याला उतरा येते ना. आणि शहाणा असेल तर उतरील आणि कुटस्थ रूप होईल, म्हणजे कुटस्थाशी ऐक्य पावल. आणि मग त्यानं तो बुद्धीचे घातल्यामुळं आणि ते टाकून देण्यामुळं त्याच्या ठिकाणी बाधित्व आले, म्हणजे बाद करणार आहे. ह्यानं धर्म घेतले होते पण आता यानं बाद केले, म्हणून याला बाद समानाधिकरण करता येते. म्हणजे ते धर्म सोडून कुटस्थ रूप होता येते, पण त्या अधिकरणाला कुटस्थामध्ये प्रवेश करण्याला बाद समानाधिकरण म्हणायचं. या ठिकाणी गुरुजी म्हणले तुला यासाठी एक दृष्टांत सांगतो. बाद समानाधिकरण काय आणि मुख्य समानाधिकरण म्हणजे काय? कुटस्थ जे आहे ना त्याचं ब्रह्माशी मुख्य समानाधिकरण आहे, कारण कुटस्थ ब्रह्मरूपच आहे. जरी तो बुद्धीचा अधिष्ठान झालेला असलं तरी पण अधिष्ठान रूपानच आहे ते, आणि अधिष्ठान कधी ब्रह्मरूपच असतं.
कारण ते त्याच्यामध्ये नसतंय. कशात? त्या कार्यात त्याचा प्रवेश नसतंय, ते अलिप्त असतंय, है का नाही? गाडग्यामध्ये कुंभार कवाच गवसत नाही. तसं कुटस्थ चैतन्य है का नाही? हे त्याच्यात प्रवेश नसतंय त्याचा, म्हणून ते मुक्त असतंय. म्हणून ते ब्रह्मचैतन्यासारखंच आहे, तेच आहे, फक्त बुद्धीच्या जवळ आहे. म्हणून कशाच्या? ते बुद्धीला अधिष्ठान व्हायला, बुद्धीत त्याचा काय व्हायला? प्रकाश पडायला, पण ते जवळच चैतन्य है का नाही? तसं कुटस्थ चैतन्य हे सदा मुक्त असतं आणि ब्रह्मरूपच असतं. आणि त्याचं ब्रह्माशी कुटस्थाचं ऐक्य जे असतं ते कोणतं असतं? मुख्य समानाधिकरण असतं, त्याला मुख्य म्हणायचं. आणि आभासाचं, जर आभास ब्रह्मरूप झाला तर त्याचं बाद समानाधिकरण म्हणायचं. त्यांना बुद्धीला सोडून दिलं, त्याला म्हणायचं बाद समानाधिकरण. बुद्धीला सोडले की तो बी आभास काय होणार? ब्रह्मरूपच होणार. आता हे जरी समजा थोडं थोडं कळालं असलं तर दृष्टांतावरून बघा. जर एखाद्यानं आपल्या मुलीचं लग्न केलं आणि ती मुलगी तिच्या सासरला वाट लावली, त्यावेळेस लग्न झालं की त्या मुलीचा बापाच्या घरच्या संपत्तीवर काय हक्क राहतंय का? हे आता ये न काढ हे सोडून द्या, हे अपवाद आहे. आता शासनानं ते नियम काढाय ना. हा, ते पहिलं नव्हतं, तेव्हा हे विचारसागर होता आणि तसं नव्हतं ना. हे आता सुधारणा केली ते ना. मुलीच्या बापाच्या घरची संपत्ती लग्न झाल्या मुलीचं, तिचा त्या संपत्तीवर काही हक्क राहत नाही. म्हणजे तिनं लग्न केल्याबरोबर बापानं तिनं तिच्या बापाच्या संपत्तीचा सर्व हक्क सोडून दिलेला असतो, बाद केलेला असतो. मग तिनं बापाच्या संपत्तीचा बाद करून काय केलेला असतंय? पतीच्या घरच्या संपत्तीशी ऐक्य केलेला असतंय, है का नाही? पतीशी ऐक्य झालं म्हणजे पतीच्या संपत्तीशी तिचं मालकी झाली. पतीचं ऐक्य झालं की त्याला पतीची जी संपत्ती आहे ती तिचीच झाली ना. का त्याच्यातली अर्धी? सगळीच झाली ना. जितकी नवऱ्याला ते दोघं एकच आहेत ना. त्याच्यानंतर म्हणतो ना आम्ही ते दोघं एक आहेत. मग त्या पतीची जेवढी संपत्ती असन तितकी हिची आहे का नाही? मग तिनं तिथल्या संपत्तीवर जे अधिकार मिळविला तो कोणचा अधिकार आहे? हा, अगोदर तिथं तिचा नव्हता तो अधिकार, पुन्हा मिळविलाय. म्हणजे बापाकडचं त्यागून इकडचा स्वीकार केलाय, म्हणून तो बाद समानाधिकरण आहे तिचं. मुलीचं पतीकडल्या पतीशी बाद समानाधिकरण आहे. आणि त्या पोरीच्या नवऱ्याचं त्याचं कोणतं आहे? ती संपत्ती त्याला कोणाची आणली? त्यानं आणली का कुठून? आधीचीच आहे, त्याचीच आहे ती, आहे का नाही? त्याला वडिलोपार्जित आलेली ती संपत्ती. म्हणजे तो कुठे गेला होता का? तिथंच आहे, जन्माला तिथंच राहिलाय. जिथं जन्म झाला त्याचा तिथंच आहे ते. त्याला काय घर सोडून जावं लागलं का पोरीसारखं? आणि जर समजा आता ते काय झालं? मुख्य समानाधिकरण कोणाचं? मुलाचं. त्या संपत्तीशी मुख्य समानाधिकरण आहे आणि मुलीचं बाद समानाधिकरण. मग आभास आला, त्या मुलीच्या जागेवर धरायचं. हा, आणि कुटस्थाला मुलाच्या जागेवर धरायचं, है का नाही? मग ह्या आभासाला
आभासाला ते बुद्धीचे धर्म, ती जी कमाई तो मानायला माझी त्याची नसून, तर ते बुद्धीला देऊन त्याला कुठं स्वरूप होता येत नाही का? मग जीवाला मुक्त होता येत नाही का? का होय नाही जीव मुक्त? हा होय ना, होता येत ना. हा नाही आम्हाला तर आमचा काय लागच नाही बाबा, तितकं काय सोडायचा लाग नसतोय का? धरायला बरा लाग. आता धरायचं सोपं आहे का सोडायचं सोपं असतंय? सोडायचं काय सोपं नुसतं बोट असे केली की सुटत आहे का नाही? तसा बाद करायला काय अवघड आहे का? विचारानं बाद करायचा आहे. इथे का करायचे का काही? का पर्वत डोंगर टकुऱ्या घ्यायचेत का? नुसतं इथं विचाराचा खेळ आहे. आणि विचारानं तो काय झालाय? बद्ध झालाय, अविवेकानंच बद्ध झालाय ना. मग या ठिकाणी गुरुजी काय म्हणले? तुला विवेक सांगतो. कशाचा? अहमचा. मग जे अहम जे आहे का त्या अहम मध्ये हे दोघं बी इथं तुम्ही कुठस्थ बी त्याच्यात आहे, मेहून रूपानं राहतात. म्हणून तू काय कर, तुझं ऐक्य त्या कुटस्थाशी कर आणि ते बुद्धीशी तू ऐक्य केलेलं ते सोडून टाक. आणि त्याच्यामुळे तू बद्ध व्हायलास. जन्म मरण त्याच्यामुळे व्हायले तर, कारण ती बुद्धी कशी आहे? जन्म मरणाला प्राप्त होणारी आहे. कारण तिच्यामध्ये चार्जिंग आहे, ती दुसऱ्या जन्माला जायची. ती चार्जिंग भरती तिच्यात, कारण संदक रूपी ती आहे. त्या संदकामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे कशात आहे? त्या अंतकरणावर फिट केलेले असे सत्वगुणाचा अंतकरण आहे. आणि त्या अंतकरणामध्ये हे चारी कोपऱ्याला 4 बसविलेले फिट केलेले. आणि त्या अंतकरणात जो आभास पडलाय का कुटस्थ चैतन्याचा, साक्षी चैतन्याचा, तो आभास आहे. आणि तो आभास ते बुद्धी त्या चित्तामध्ये असणारे अनेक जन्माचे संस्कार ते म्हणते मग याच आहेत ते संस्कार म्हणतो मग येत. आता ज्या वेळेस तो आभास त्या अंतकरणात राहत नाही आणि ती बुद्धी ते अंतकरण, सूक्ष्म अंतकरण, ज्या वेळेस लिंगदेह, सूक्ष्म देह म्हणजे लिंगदेह म्हणजे ते अंतकरण. लिंगदेह म्हणजे नेमकं काय? हा 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय, 5 प्राण आणि त्याच्यामध्ये हे मन, हे 16 बुद्धी धरा किंवा मन धरा, नाही 4 धरा, 19 होते. असं तर आपण ऐकलंच ना. हे इतकंच काय होतंय दुसऱ्या शरीरामध्ये जाते. आणि मग ते केलेले कर्म ते कुठे साचलेले असते तर संस्कार त्याचे, म्हणजे ते पाप पुण्य चित्तामध्ये. आणि मग तेच दुसऱ्या शरीरात गेले की तिथंच पुन्हा अजून चालू आणि आभास नवीन येत आहे तिथं पुन्हा. म्हणजे आभासाचं तिथं काहीच नाही बर का. पाखरू जसं समजा एका घंट्यात असे 12 झाडावर बसत आहे, मग पाखरू म्हणते का मग हे झाड आहे म्हणून. माऊली म्हणले वृक्ष का वेली लोटते फळे आली, जैसे सांडी निपजली कर्मे सिद्धी. मनुष्यानं तसे कर्म करी जाओ, वृक्ष असो की वेली असो. वेलीला फळ येत, वृक्षाला बी फळ येत, पण ते धरून ठेवतात का? जैसे सांडी निपजली कर्मे सिद्धी, तसे कर्म तू कर. फळ आलं तर फळ घेऊ नको, हे माझंच आहे म्हणून असं म्हणू नको. मग त्या वृक्षे वेली जसं त्याच फळ असून ते मानित नाही, तर तू तुझं नसून मग तुझं मानायलास, हा दोष थोडा आहे का? मग आभासाला म्हणले तुझं बाद समानाधिकरण होतंय आणि बाद समाधिकरण करून घे. असं जाण मी कुठस्थ रूपच आहे म्हणून. असं जाणता येत नाही का? अशानं ब्रह्मरूप होता येत नाही का?
आणि जर त्याच्यापेक्षाही जर सूक्ष्म विचार जर केला तर बाध करून ज्याच्याशी ऐक्य होते त्याचे त्याच्याशी बाध समानाधिकरण मानावं. ज्याच्याशी त्याला बाध समानाधिकरण मानावं. बाध करून ज्याच्याशी ऐक्य होते त्याचे त्याच्याशी बाध समानाधिकरण आणि ज्याच्याशी सदा ऐक्य असते त्याला मुख्य समानाधिकरण मानावं. ही त्यांनी व्याख्या करून सांगितली. कुटस्थ सदैव ब्रह्मरूप आहे म्हणून कुटस्थाचे ब्रह्माशी मुख्य समानाधिकरण आणि आभासाच्या स्वरूपाचा बाध करून आभासाचे ब्रह्माशी बाध समानाधिकरण असते. असं दृष्टांत देऊन ब्रह्म म्हणजे सर्व ब्रह्मच आहे. सर्व खलविदम ब्रह्म. नुसतं आपला आत्माच आपलं कुटस्थच ब्रह्मरूप नाही तर जे आपणाला हे विक्षेप प्रतीतीला यायलाय का ते सुद्धा ब्रह्मरूप आहे. याचाही जर बात करून याचा जर बात केला तर हेही जगाचा जगाशी बाध जर केला जगाचा जग म्हणून बाध केला तर ते जग अधिष्ठान रूपच होत असतंय. सर्पाचा बाध झाला की तो सर्प काय होतय दोरी रूपच होतय. तसं हे जगत सुद्धा ब्रह्मरूपच आहे असंही करता येते म्हणले. जसं आपला बाध करून ब्रह्मरूप होता येतंय तसं हे दिसणारी प्रतीती सुद्धा ही सुद्धा ब्रह्मरूप मानता येते. याच्यामध्ये सखोल चिंतन करता येतंय. जमलं तर आपण उद्या बघू. आता वेळ झाली. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री गुरु ज्ञानदेव तुका